गोट्या चल मध्ये चाल. सो हे गाईज जय महाराष्ट्र अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर भैया मी आलेलो आहे आता मग शेतामध्ये. बाकी आपला गोट्या भाई इथं मस्त दारातच आपण बांधून ठेवलेला आहे. बांधून ठेवण्याचं कारण म्हणजे यार तर तो त्या पिल्लांना म्हणजे खाऊ पिऊ देत नाही, एकदम बसून पण देत नाही, आणि इकडं सोडलं त्याला खाली बसून देत नाही. कसं काय रात्रीची क्वालिटी आपले डॉन लोक. तर आपल्या शेळ्या इथं फक्त बांधलेल्या असतात, कारण विषय असा आहे यांना आपल्याला आता मोकळं ठेवायचं होतं पार्टिशन झाल्यापासून. पण विषय असा होतो आहे की यांना जर मोकळं सोडलं तर आपली ही जी होंडा शेळी आहे ही आहे सध्या गाभण, एक 3-3.5 महिन्याची गाभण आहे. तर ह्यात काय करते, तिला मारतात. तर एवढ्या जाग्यामध्ये तिला एक तर बसण्याचं ते सगळा प्रॉब्लेमच होऊन जाईल. त्याच्यामुळं आपण यांना सगळ्याला सध्या बांधूनच ठेवतो आहे, आणि होंडा शेळी त्याच्यामुळं सेफ राहते. की आजचा व्हिडिओचा टॉपिक की आपला बोकड पहिली विक्री करण्याच्या टप्प्यात आलेला आहे. टोटल झालेला आहे तो 6 महिन्याचा. कसं वाटतं तुला? तर यार म्हणायला बोलायला सांगायला चांगलं वाटत नाही आहे की बोकड झालेला आहे 6 महिन्याचा, आणि पहिली विक्री आपली राहणार आहे. पहिलं उत्पन्न शेळ्या आणल्यापासून म्हणजे व्यापारी पण 2 वेळेस येऊन गेलेला आहे आपल्या इथून फार्मवरून. पण सौदा पण चालू आहे. 10,000 त्याची बोली लागलेली आहे, आणि हा झालेला आहे 25 किलोचा. मी वजन वगैरे करून पाहिलेलं आहे. दिसायला होंडा असल्यामुळं कदाचित त्याची साईज त्याच्या आईवरच गेलेली आहे, आपल्या होंडा शेळीवरती बुट्टी आणि रुंदलेली. तर तो म्हणजे 25 किलोचा दिसत नाही आहे, पण आहे म्हणजे आपण मोजलेलं आहे वगैरे. बाकी चककदार चमकदार बनलेला आहे. तर पहिली आपली विक्री, पहिलं बेनिफिट, आणि द्यावं वाटत नाही आहे, पण ठेवून पण आपण काय करू शकत नाही, कारण उत्पन्नच बोकडच असणार आहे इथून पुढचे. पण ह्या असो किंवा बाकीचे असो, बाकी चांगलं वाटत नाही आहे. बस एवढंच बोलू शकतो आजचा व्हिडिओमध्ये, एवढंच. बाकी आपले गाय वगैरे इकडं, छकुली वगैरे इकडंच बांधलेली आहे, आणि गाय पण इकडंच आहे हवेला. बाकी हा आपला बोकड आता काही जास्त दिवसाचा सोबती नाही आहे. बहुतेक कळत पण असेल त्याला आपली भाषा, पण काय करणार आहे, त्यांचं आयुष्यच इतकं असतं. बस चला. तर 6 महिन्यात आपण याचं 25 किलो वजन याचं करू शकलो. जास्त मेडिकल वगैरे आपण याचा बिलकुल खर्च केलेला नाही आहे. नॅचरल फक्त याला 3 महिने झाले तेव्हापासून याला फक्त मक्का चालू आहे. संध्याकाळी आपण मक्का ठेवतो, दाणे, बाकी काहीच नाही याला. औषध वगैरे, टॉनिक वगैरे काहीच नाही.